शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, तसंच भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा म्हणतात तो शेतकरी. पण तरी पण आज शाळेमध्ये गुरुजी शिकवत असताना गण्याने सावकाराकडनं एवढ्या दराने एवढे व्याज घेतले, त्याचे व्याज किती अजून पण शाळेमध्ये शिक्षक शिकवतात का? तर शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. मला सांगायचं एवढंच, मला पुढच्या इथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, शेतकरी फार दिवसापासून शेती करत आहे, पण शेतकऱ्याच्या शेताला मालाला म्हणावं तसा दर मिळाला नाही आणि म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही. पण आपल्या या साहेबांच्या माध्यमातून 1 एकरामध्ये साधारणतः 100 टनाच्या पुढे आम्ही ढबू क्रॉस करणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात कंपनी असू दे, अमोलकडे असू दे, मिस्त्री असू दे किंवा संजीव बर्वे असू दे, शिक्षक शिकवताना असं शिकवणार कंपनाचं 1 कोटी आणि अमोलनाचं 10 कोटी एवढे शिल्लक राहिलं तर त्या पैशाचं व्याज किती, त्याचं 100% जे श्रेय जाणार आहे ते आपल्या साहेबांना जाणार आहे. आणि साहेबांनी आपली वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या कुन्नूर दसवाडी, कुन्नूर बोरगाववाडी, त्यानंतर हंचनाळ या ठिकाणी भेट दिली. याबद्दल मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. आणि त्या आपल्या भागामध्ये शेतकरी बांध पुकारतात. बांध का पुकारतात की आपलं शेताचं क्षेत्र वाढावं आणि आपलं उत्पादन वाढावं. पण जो शेतकरी 100% तुमच्या संपर्कात जाईल त्याचं बांध पुकरायची गरज लागणार नाही. त्याचं 10 एकराचं उत्पादन हे तुम्ही 1 एकरात काढून देणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेजाऱ्याचं बांध पुकरावं लागणार नाही, भांडणं होणार नाही. ते 100% तुमच्या माध्यमातून आल्यानंतर त्याचं उत्पादन वाढणार आहे. आणि उत्पादन वाढणार हे आम्ही 100% आम्ही जे आता रोपं लावलं त्याच्यावरनं आम्ही देतो. जी रोपं आहेत त्या रोपाची तुमची क्वालिटी, जे रोपाचं मूळ असू दे, रोपाचा बुंदा असू दे, रोपाची पानं असू दे किंवा रोपाच्यात वेगवेगळा होणारा बदल असू दे, हा अप्रतिम बदल आहे. आणि हा बदल एकदम रोजच्या रोज होणारा बदल आहे. आणि त्याच्यामुळे 100% तुम्ही कधीही कुणाचा बांध पुकारला जाणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याची भांडणं लागणार नाही. 100% जो शेतकरी तुमच्या संपर्कात येईल त्याचं 100% चांगलं होईल. आणि कुठलाही शेतकरी कुठल्याही बँकेला कर्ज मागायला जाणार नाही. तो प्रत्येक शेतकरी हा आपले पैसे डिपॉझिट करायला जाणार तुमच्या माध्यमातून. आणि तुमचं भाऊ असू दे बालाजी किंवा तुम्ही कालदास, हे तुम्ही तुमच्या ज्या कुटुंबात जन्मला आहे ते खरोखर ह्या आपल्या भारतात असू दे, तुमच्या गावचा असू दे, चांगल्या प्रमाणात तुम्ही कल्याण करणारा आणि मानव रूपामध्ये तुम्ही दैव आलायसा. आणि हे तुम्ही दैवी रूप आहे. आणि अशाच पद्धतीने आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना असू दे किंवा गोरगरिबांना असू दे तुमचं असंच सहकार्य लागू दे. आणि तुम्हाला कुठल्याही देवाला किंवा कुठल्याही ह्याला दान द्यायची गरज नाही. 100% जे तुम्ही करावं ते एक चांगलं तुमचं कार्यक्रम आहे, चांगलं ते शेतकऱ्यांना आशीर्वाद आहे. आणि असं तुमचं आमचं प्रेम आशीर्वाद राहू दे. काय चुकलं असलं तर क्षमा असावी. धन्यवाद.